नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधल्या कंपनीमध्ये अपघात झालेला आहे। बुटीबोरी इथल्या अवादा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी कोसळलेली आहे आणि या दुर्दैवी घटनेमध्ये 3 कामगारांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। अवादा ही सोलार पॅनल निर्मित करणारी कंपनी आहे। पाण्याच्या टाकीचं टेस्टिंग करताना टँकचा अचानक ब्लास्ट झाल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरातील अवाडा या सोलर बनवणाऱ्या कंपनीमध्ये सकाळी या पाण्याचा टँकचा जे आहे ते ब्लास्ट झाला। जवळपास 11 ते 11:30च्या सुमारास जी आहे ती घटना घडली। या घटनेमध्ये आतापर्यंत जे आहे ते 3 जणांचा जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झाले आहे, तर 3 जण गंभीररित्या जखमी आहेत। त्यांच्यावरती नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचार सुरू आहे। सध्यालाच पोलीस घटनास्थळी जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आहे आणि मोठा जमाव जे आहे ते परिसरामध्ये एकंदरीत पाहायला मिळतोय। हे जवळपास 150 किलो लिटर क्षमतेचं जे आहे ते हा टँक असून यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त पाणी जे आहे ते साठवणूक केली गेली, त्यामुळे जे आहे ते प्रेशरने हा टँक फुटला गेल्याचं सध्याला जे आहे ते प्राथमिक माहिती जी आहे ते समोर येते। जवळपास 7 ते 8 जण जखमी आहेत, ज्यापैकी 3 जण गंभीररित्या जखमी आणि त्यांच्यावर आता नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यामुळे सध्याला 3 जणांचा मृत्यूचा आकडा समोर आला आहे, मात्र मृत्यूचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। चौकशी जे आहे ते सुरू आहेत। आतापर्यंत आम्ही काही निष्कर्षावर पोहोचले नाहीत। चौकशी पूर्ण होईल त्यानंतर आम्ही डिसाईड करू की काय कारवाई होणार। मयतचे नाव कळू शकेल? हो, मयतचे नाव आमच्या प्रेस नोटमध्ये राहतील। आता चौकशी जे ते सुरू झालेले आहेत। चौकशी चे नंतर आम्ही कारवाई करणार। कोल्हापूर पालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार आहे। महायुतीतले 3ही प्रमुख पक्ष यांनी बैठकीमध्ये या संदर्भातलं एकमत केलेलं आहे। उपसमिती सक्षम उमेदवारांची चाचपणी करेल। बंडखोरी टाळण्यासाठी 3ही पक्ष काळजी घेणार आहेत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये ही संयुक्त बैठक पार पडली। बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत तर झालेलं आहेच, मात्र 3ही पक्षांच्या प्रमुखांची उपसमिती सक्षम उमेदवारांची चाचपणी करेल। बंडखोरी टाळण्यासाठी 3ही पक्ष काळजी घेतील। आज झालेल्या बैठकीमध्ये महायुती अभेद्य असेल असं ठरवण्यात आलं आणि त्याची उपसमिती एक निर्माण करण्यात आली की जे 81 नगरसेवक जे पुढच्या काळामध्ये घडणार आहेत त्यांचा अभ्यास करून ज्या पक्षाकडे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार त्या ठिकाणी असतील याची एक यादी आमच्याकडे तयार करून ती उपसमिती देईल आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण मिळून कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावरती चर्चा करून आम्ही महायुतीवर शिक्कामोर्तब करून आम्ही साधारणतः 28 ते 29 तारखेला महायुतीची यादी आम्ही जाहीर करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।